तर नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिलेली आहे। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आपल्याशी थेट जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। इम्तियाजजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। तुमचं एक महत्त्वाची बातमी या कायद्याच्या संदर्भात समोर येते। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारला 7 दिवसांचा अवधी उत्तर देण्यासाठी कोर्टाने दिलेला आहे। या महत्त्वाच्या घडामोडीच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। काय आहे की जेव्हा आपण काही एक नवीन कायदा तयार करते आणि ते पूर्ण विदाउट एनी फ्लॉज, काही त्याच्यामध्ये त्रुटी नसते, आणि जेव्हा असे प्रकरण हायकोर्टा किंवा सुप्रीम कोर्टा समोर जातात ते आउटराइटली रिजेक्ट करतात, ते पेटिशन एंटरटेन करत नाही। सर्वप्रथम या सुप्रीम कोर्टाने जेव्हा हे पेटिशन ऍडमिट केली होती याचा अर्थ हे होता की सुप्रीम कोर्टालाही माहित होतं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहे। आणि आज मागच्या 2-3 दिवसामध्ये जे हिअरिंग झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो की सुप्रीम कोर्ट ही हे मानत आहे की हे कायदा तयार करताना त्याच्यामध्ये खूप फ्लॉज आहे, खूप कमतरता आहे आणि ते दूर होण्याची आवश्यकता आहे। म्हणून आज सुप्रीम कोर्टाने जे स्थगिती दिलेली आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो। आणि जे आज आम्ही वारंवार बोलत राहिलेले आहे की या देशामध्ये ज्या न्याय प्रणालीवर लोकांचा विश्वास आहे, आज पुन्हा सुप्रीम कोर्टाने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की सरकार कोणाचीही असू द्या, कितीही ताकदवर असू द्या, कितीही आकडे तुमच्याकडे असू द्या, पण अशा प्रकारचे इल्लीगल ऍक्ट्स आम्ही कोणत्याही समाजावर लादणार नाही, हे सुप्रीम कोर्टातून स्पष्ट झालेलं आहे। अगदी इम्तियाज, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। लोकशाही मराठीला तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।